पुढच्या बातमीकडे वळूयात। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा असं अजितदादांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी बाण आणि घड्याळाला निवडून दिलं असं वक्तव्य केलं होतं। धस यांच्या वक्तव्यावर आता अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आहे। अरे देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे, इमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख मागणीमुळे म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्याळ निवडून दिलं, आमच्या बरोबर बाण हल्ला, अजिबात मागं पुढे बघायचं नाही। बाणाला बाण, घड्याळाला आमच्या लोकांनी पत्ता देऊ शकतात का? तरी हल्ले ना, या बारीने हल्ले, घड्याळ बी हल्लं, बाण बी हल्ला। आपल्याला सगळ्यांना युती टिकवायची आहे। युती टिकवत असताना प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, माझ्या सगळ्यांनी, आणि ज्याच्यातनं अंतर वाढेल, ज्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण होतील, ज्याच्यातून नवीन समस्या निर्माण होतील, अशा गोष्टी युतीमधल्या कुठल्याच घटकांनी बोलता कामा नये।